आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. भाईंनी अतिशय मोलाची भूमिका व्यक्त केली आहे. ताई साहेबांचं स्वागत आपल्या सर्वांच्या वतीनं, महिला भगिनींच्या वतीनं या ठिकाणी या जाहीर सभेच्या निमित्तानं होतंय. स्टेजवरच्या सगळ्यांना विनंती, तुम्ही खाली बसा. बाकीचे सगळे खाली बसा, तिथं गर्दी करू नका, सगळे खाली बसा. महिला भगिनी फक्त स्वागत करतायत आपल्या ताईंचं. बाकी सगळ्यांना विनंती, आपण सर्वजण खाली बसा. आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार, लाडके नेते आदरणीय मोहनदादा जगताप साहेबांच्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं आदरणीय खासदार सुप्रियाताई आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या निमित्तानं सन्माननीय बाजीरावजी जगताप साहेबांचंही या ठिकाणी आगमन आहे, त्यांचंही स्वागत आहे. यानंतर सन्माननीय मिलिंदजी आव्हाड साहेब आपलं मनोगत व्यक्त करतायत. त्यांना विनंती आहे, लगेचच 2 मिनिटात सन्माननीय मिलिंदजी आव्हाड साहेब आपली भूमिका मांडतील. आदरणीय मिलिंदजी आव्हाड साहेबांना विनंती आहे, लगेच आपण समोर या. आपलं मनोगत या जाहीर सभेच्या निमित्तानं आपण मांडायचं. पटकन. धन्यवाद. सन्माननीय संसद रत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे, खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, माजलगाव विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार मोहनदादा जगताप साहेब, बाजीराव भाऊ व सन्माननीय मंच, यापूर्वी देशाच्या निवडणुकीमध्ये देशातल्या सुजाण नागरिकांनं लबाडाच्या सरकाराला हवाडा दिलेला आहे. परंतु आता राज्याच्या सरकारमध्ये जर तुम्हाला हवाडा द्यायचा असेल तर संबंध राज्यामध्ये शेतकरी विचारतोय. आता जर ऊसाचे, कापसाचे, तुरीचे आणि सोयाबीनचे भाव बघितले तर 10 वर्षापूर्वी जे भाव होते ते आता भाव आहेत. पण 10 वर्षापूर्वी जे सोन्याचे भाव होते त्याच्यापेक्षा 3 पट सोन्याचे भाव आता वाढलेले आहेत. त्याच्यामुळे संबंध राज्यामध्ये ही गोष्ट लक्षात आलेली आहे की केंद्रानं जसं शेतकऱ्याच्या विरोधात कायदे निर्माण केले, केंद्रानं अल्पसंख्याकांच्या विरोधात कायदे निर्माण केले, केंद्रामध्ये आदिवासी असेल, दलित असेल, विद्यार्थी असेल, अल्पसंख्याक असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, याच्या विरोधात जे कायदे निर्माण केले त्याच्या विरोधात संबंध देशातल्या जनतेनं प्रचंड मोठ्या स्वरूपात मतदान स्वरूपी असंतोष व्यक्त करून या सरकारला पायबंद घातलेले आहे. राज्याच्या निवडणुकीमध्ये आम्हाला आता येणाऱ्या काळात या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे की ज्या राज्यामध्ये पक्ष पळवला, ज्या राज्यामध्ये चिन्ह पळवले, ज्या राज्यामध्ये वडील पळवले, त्या राज्याचं सरकार आपण निवडून देणार आहोत का? जर आपण ते सरकार निवडून देणार नसू तर 20 तारखेची निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. या निवडणुकीमध्ये चर्चा सुरू झाली ना, कटेंगे तो बटेंगे. आपण सांगितलं पाहिजे माजलगाव जसा सुजाण नागरिकाचा सेक्युलर सामाजिक न्याय व धर्म परंपरेच्या पलीकडे जाऊन समाजदार लोकांचा मतदारसंघ आहे, तसं महाराष्ट्र सुद्धा फुले बाबासाहेब शाहू अण्णाभाऊ व तमाम परिवर्तनवादी व पुरोगामी विचाराचं राज्य आहे. आणि या राज्यात कटंगे व बटंग्याचं काम चालणार नाही तर या राज्यामध्ये फुले बाबासाहेब शाहू अण्णाभाऊ यांचा विचार घेऊन जाणारे आदरणीय पवार साहेबांचा विचार पुढे घेऊन चालणार आहे. त्याच्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून मोहनदादाची जी उमेदवारी आहे ती गोरगरिबाची उमेदवारी आहे, दलितांची उमेदवारी आहे, विद्यार्थ्यांची उमेदवारी आहे. जो माणूस मोलमजुरी करतो, ऊसतोड कामगार आहे, जो माणूस ऊस तोडायला जातो त्या सर्व माणसाची उमेदवारी आहे. त्याच्यामुळे या सभेमधून तुम्हाला एवढंच सांगतो की 20 तारखेला दादा तर निवडून येणारच आहेत, पण दादाला लीड दिली पाहिजे, एवढंच या सभेतून आपण निर्धार करू. आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. स्टेजवरती ताई साहेबांच्या सत्कारासाठी जे येत आहेत त्यांना विनंती आहे, जास्त गर्दी करू नका, लगेच खाली बसा. सगळ्यांनी खाली बसून घ्या. आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय मोहनदादा आपल्याला संबोधित करतील. तत्पूर्वी काही मंडळींनी आपला पाठिंबा या जाहीर सभेच्या निमित्तानं पाठिंबा दिलेला आहे. माझी व्यासपीठावर सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की मी इथे उभी राहते, पाहिजे तेवढे फोटो काढू. तुमच्या माहितीसाठी सांगते, ही सभा लाईव्ह चालू असते. जो भाषण करत असतो त्याचं भाषण चालू असतं, मागे तुम्ही हालचाल करता, ऐकूच येत नाही तो काय बोलतोय. त्याच्यामुळे माझी हात जोडून विनम्र विनंती आहे की ह्यांना पण डिस्टर्ब होतं. मी बाजूला उभी राहते, पाहिजे तेवढे फोटो काढू. उमेदवाराला डिस्टर्ब करू नका. थँक्यू. या निमित्तानं ताईसाहेबांनी ज्या सूचना आपल्याला दिल्या आहेत त्यांचं पालन कृपया आपण सर्वजण करा. मी फक्त पाठिंब्याचं वाचन या ठिकाणी करतो आहे.
उषाताई आदरणीय माजी आमदार उषाताई दराडे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतायत. तत्पूर्वी ईश्वर आनंदराव मुंडे सर अपक्ष यांचा पाठिंबा या ठिकाणी आहे. शेख तौफिक सत्तार यांनीही पाठिंबा दर्शवलेला आहे. उषाताई आपलं मनोगत व्यक्त करतायत. शिवशाहू फुले आंबेडकरांना वंदन. आदरणीय ताई, आदरणीय खासदार बाप्पा, आदरणीय भाऊ, आदरणीय मोहनदादा, आज वेळ फार कमी आहे. वडवणीसारखी बॅटिंग करायची वेळ नाही, ताईंना खूप लवकर जायचंय. पण मला या ठिकाणच्या उमेदवारांना काही प्रश्न विचारायचे. की दादा तुम्हाला आमदार केलं, दादा म्हणले बरं का, सॉरी प्रकाशराव तुम्हाला आमदार केलं, तुम्हाला मंत्री केलं, पवार साहेबांचं काय चुकलं आणि तुम्ही कुणाला गृहीत धरताय? मनोज जरांगेच्या विरोधात तुम्ही बोललात तेव्हा माजलगाव मतदारसंघातल्या माझ्या मराठा बांधवांनी तुम्हाला गावातून हकलून दिलं, याची आठवण तुम्हाला आहे का? कुणाच्या जीवावर निवडणूक लढवताय? माझ्या ओबीसी बांधवांच्या. तुम्ही बघा, ओबीसी बांधवांच्यासाठी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काही केले? किती आमदार केले, किती खासदार केले, किती मंत्री केले? गोपीनाथराव मुंडे स्वतःच्या जीवावरती मोठे झाले. फडणवीस तुम्ही त्यांना टोकाचा विरोध केला, मोदीजी तुम्ही त्यांना टोकाचा विरोध केला, आणि देशामध्ये ओबीसीचं संघटन वाढवत असताना अचानक कसा काय त्यांचा अपघात होतो, या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे. माझ्या समाज बांधवाच्या जीवावर निवडणूक लढवत आहे. हे राजाभाऊ मुंडे त्यांचे पुत्र निवडणूक लढवत आहेत. त्या राजाभाऊनी जन्मभर भाजपला साथ दिली. काय केलं प्रकाशराव, काय केलं तुम्ही त्या माझ्या राजाभाऊसाठी सांगा मला? केशवराव आंधळे आमदार, माजी आमदार, आयुष्यभर तुम्हाला साथ दिली. काय मदत केली तुम्हाला? हे ईश्वर मुंडे पवार साहेबांनी महाराष्ट्राचं रिटायर्ड अधिक कर्मचाऱ्यांच्या संघटनेचं महाराष्ट्राचं अध्यक्ष केले. आज मोहन दादाला या ठिकाणी पाठिंबा द्यायला आलेत. मी सांगते ईश्वर भाऊ, तुमचं अभिनंदन, तुमचा आभार आणि तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. या ठिकाणी बसलेला श्रीराम मुंडे, प्रकाशराव तुम्ही तुमचं काम त्यांनी केलं, त्याला नगर पंचायतचं तिकीट तुम्ही मिळू दिलं नाही. तुम्ही म्हणता तुम्हाला मतदान पडणार आहे, कुणाच्या जीवावर पडणार आहे? ज्या दिवशी मोहनरावची उमेदवारी येते की नाही संशय वाटला, तर माझ्या वडवणीचा शिवाजी दराडे उषाताई मोहनरावसाठी काहीतरी करा म्हणून ओरडत होता. शिवाजी दराडे 5 तर मतदान देईल याची खात्री आहे की नाही तुम्हाला? 100% देणार. या ठिकाणी विलास बडे बसलेले जिल्हा परिषद मेंबर होते, हे पण भगवान बाबाचेच आहेत. विलास बडे तुमच्या बरोबर आहेत, जिल्हा परिषद मेंबर होते, प्रतिष्ठित माणूस आहे, नॉन करप्ट माणूस आहे, प्रामाणिक माणूस आहे. हा तुम्हाला मतदान देईन की नाही माझं मला सांगा. युवराज लगड डायरेक्ट पवार साहेबाला भेटतो, त्याच्या पाठीमागे हातपाय धुवून लागता. त्यावेळेला तो हिंदू नाही, त्यावेळेला तो मराठा नाही. श्रीहरी काळे डायरेक्ट पवार साहेबांना भेटतो, त्याच्या मागे हातपाय धुवून लागता. तो मराठा नाही. तुमच्या घरावर हल्ला झाला याचं मला समाधान नाहीये, मला दुःखच आहे, नाही व्हायला पाहिजे. पण तुमचं घर जाळल्याच्या नंतर तुम्ही जे गुन्हे दाखल केले ते खऱ्या गुन्हेगारावरती केले की तुमचा राजकीय सूड उगवण्यासाठी माझ्या मराठा समाजाच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोरावर केले? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्या. आम्हाला जेलच्या चक्रा मारायला होता, जरांगे पाटलाच्या विरोधामध्ये बोलता. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी करणं हे जरांगे पाटलाचा त्यांचा अधिकार आहे, लोकशाहीने दिलेला आहे. आणि या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठ्याची भांडणं जर कुणी लावली असतील तर देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदींनी लावलेले हे तुम्ही सांगते. मला फार वेळ नाहीये, पण एक गोष्ट जाता जाता सांगायची आहे की पवार साहेब आपले कशामुळे आपले? नाशिकच्या तुकाराम दिघोळेला आमदार केलं, मंत्री केलं. तोताराम कायंदेला आमदार केलं. काँग्रेसने नारायणराव ढाकणेंना जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं. शिवाजीराव राऊतला जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं. मला जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं.
विक्रम मुंडेंना जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष केलं. काँग्रेसनी नारायणराव मुंडेंना 3 वेळेला विधान परिषदेवरती संधी दिली. जितेंद्र आव्हाडांना मंत्री केलं. मला सांगा प्रकाशराव, तुम्ही कधीतरी एकदा शब्द काढता की माझ्या बालाघाटामध्ये माझ्या भगवान बाबाचा भक्त आहे, त्याच्यासाठी काहीतरी तुम्ही करा? बोललात फडणवीसांना. तुम्ही लबाड आहात. साहेब आमचे आहेत. आमचं कर्ज माफ करणारे फक्त शरद पवार आहेत. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा बंडिंगचं कर्ज माफ केलं. 71,000 कोटीची कर्ज माफी केली. 2 लाखाचं कर्ज माफ केलं. आणि आता म्हणतायत की तुम्ही सरकार निवडून द्या, आमच्या मोहनदादाला निवडून द्या, 3 लाखाचं कर्ज माफ करतो. मग शिवाजी महाराजांनी दुष्काळाच्या काळात कधीही शेतकऱ्यांच्या करून महसूल गोळा केला नाही. हा आदर्श ठेवून पवारसाहेब शेतकऱ्यांच्यासाठी रात्रंदिवस झगडत असतात, दलितांच्यासाठी झगडत असतात. नामांतर कुणी केलं? पवार साहेबांनी केलं. रामराव वडकुतेला आमदार कोणी केलं? पवार साहेबांनी केलं. हसन मुश्रीफला मंत्री कोणी केलं? पवार साहेबांनी केलं. भुजबळांना सत्तेत कोणी नेलं? पवार साहेबांनी नेलं. पवार साहेब स्वतःची मुलगी सत्तेपासून दूर ठेवतात आणि प्रफुल्ल पटेलांना मंत्री करतात, पी.ए. संगमाला मंत्री करतात. झाले अर्धा मिनिट अर्धा सेकंद फक्त समारोप करते. अरे माझा फोटो घे. माझ्या ताई बरोबर फोटो घेतला. ताईंना जायचंय, माफ करा ताई. पवार साहेब आणि तुम्ही आमचं माहेर आहात. तुम्हाला पाहिल्याच्या नंतर मनातलं सगळं बोलून दाखवावं असं वाटतं म्हणून बोलले. तुतारीला मतदान करा. ते मतदान म्हणजे माझ्या साहेबांना मतदान, माझ्या ताईंना मतदान. एवढीच हात जोडून विनंती करते. मोहनदादा तुम्ही निवडून येणारच आहात याची खात्री देते आणि तुमच्या सर्वांची रजा घेते. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. तुतारीधारी माणूस. धन्यवाद. या ठिकाणी विवेकदादा पोटभरे यांनी पाठिंबा दिलेला त्यांचे आभार आहेत. आणि गिरिका भाभी पंडित गेवराईचे उमेदवार उपस्थित आहेत. व्यासपीठावर उपस्थित आपल्या लाडक्या खासदार सुप्रियाताई सुळे, तसेच आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार बजरंग बाप्पा सोनवणे व वेळेअभावी सर्व व्यासपीठ बंधू आणि भगिनींनो, मी आपल्याला एवढंच सांगल, प्रचाराचे आता शेवटचे 2 दिवस आहेत. सुगी चांगली आलेली आहे. शेवटच्या 2 दिवसात खळ्याला कसं राखण राहायचंय हे आपण ठरवायचंय. तुम्ही ठरवणार आहेत का नाही एवढंच सांगा. विजय हा आपला पक्का आहे. पुढे किती जरी पैलवान असले तर तुम्ही माझ्या संगे असल्यामुळं मला अडचण वाटत नाही. ज्यांना कुणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या. मी कुणाबद्दलही वाईट बोलणार नाही. परंतु एकच सांगल, ज्यांच्या हातात 20 वर्ष सत्ता दिली, ताई 20 वर्षात माजलगाव शहराला पाणी सुद्धा पाजू शकले नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि गेल्या 4 महिन्याखाली त्यांनी सांगितलं की माझी रिटायरमेंट आहे आणि 2 महिन्यापासून सांगितलं की आता मलाच उभं राहायचंय. आणि त्यांचे पुतणे जयसिंग भाईला फिरिलं की हे माझा वारसदार आहे. जे स्वतःच्या पुतण्याला धोका देतात तर तुमच्या आमच्या सारख्याचं काय हा प्रश्न आहे. उद्याच्या येणाऱ्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा पुढे बटन दाबून आपले आशीर्वाद आणि सेवा करण्याची या ठिकाणी मला संधी द्या. वेळेअभावी मी जास्त काय बोलणार नाही. आपल्या समोर नतमस्तक करून या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. या जाहीर सभेच्या निमित्तानं या ठिकाणी गेवराई विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बदामरावजी पंडित यांच्या पत्नी आदरणीय गिरिका भाभी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करतो आणि यानंतर लगेचच सन्माननीय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. आदरणीय बाप्पा. माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय मोहनदादा जगताप यांच्या प्रचारार्थ व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या तुमच्या आमच्या लाडक्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई,
तुमचा आमचा सर्वांचा लाडका उमेदवार आदरणीय पवार साहेबांचा असणारा लाडका उमेदवार आदरणीय मोहनदादा, या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय बाजीराव भाऊ, उषाताई, सन्मान्य व्यासपीठ, सर्व नेतेगण, बहादर असे या माजलगाव मतदारसंघातील माझे सर्व बहादर मावळे, सर्व मतदारांना माझा हात जोडून नम्र विनंती, तुमचं सर्वांचं कौतुक करायला पाहिजे। विधानसभेची निवडणूक लागली, लोकसभेची हवा जाती का नाही, तर विधानसभेची निवडणूक लागली आणि तुम्ही जोमानं हातात घेतली। आदरणीय मोहनदादाला तुम्ही डोक्यावर घेऊन फिरताय, त्याच्यामुळे तुमचे सर्वांचे आभार मानतो। या माजलगाव मध्ये वेगळे वेगळे पद्धती झाली, माजलगाव विधानसभा वेगळं वेगळं बोललं गेलं। माजलगाव विधानसभा मध्ये बऱ्याच जण इच्छुक होते, त्याच्यात आमचे नारायणांना पण इच्छुक होते, आणखी बऱ्याच जणांची लांबलचक लिस्ट होती, पण आदरणीय पवार साहेबांनी निकष लावला आणि नारायणांना आणि भाभींना दोघांना सांगितलं की तुम्ही जरा थांबा, आम्ही आता मोहनरावचा निर्णय करतोय। अरे काय निष्ठा आहे, 1 मिनिटात माघार घेतली। साहेब तुम्ही जे देताल तो उमेदवार शरद पवार आहे असं समजून आम्ही मत करू, आणि त्याच पद्धतीने हे दोघं नवरा बायको माझ्या लोकसभेला जसे फिरले तसेच आज मोहनदादासाठी फिरतायत। त्याला निष्ठा म्हणतात का? फक्त पवार साहेबांची निष्ठा स्टेजवर दाखवाय पुरती आणि पवार साहेबांनी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात तुम्ही कोणी प्रचार करताय? मी पहिल्या वडवणीच्या सभेत सुद्धा सांगितलं, बाबा हो तुम्ही खरंच पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहात, पवार साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहात, तुम्ही फक्त आणि फक्त पवार साहेबाचा आदेश माना। पवार साहेबांनी दिलेला हा उमेदवार आहे, त्याच्यावर बदनामी खासदाराची करायला बजरंग सोनवणेने पैसे घेऊन उमेदवारी दिली म्हटली। अरे बजरंग सोनवणे पैसे घ्यायला घेऊ शकतो का? मग हे बोलणारे फक्त आणि फक्त आपला अपप्रचार करायचं काम करतात, समोरच्याला दुसरं काय काम नाही। स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःचं काम करून दाखवायचं नाही आणि काहीतरी दुसऱ्याच्या विरुद्ध वल्गना करायचा, एवढंच काम यांना येत आहे। मित्रांनो याच्यावर काही बोलायचं नाही, निष्ठेने काम करा। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब तुम्हाला न्याय देतील असं मी तुम्हाला सर्वांना सांगतो। आदरणीय मोहनदादा जगताप या भागामध्ये आदरणीय भाऊही आमदार होते, त्याच्यानंतर मोहनदादाने इथं माजलगाव मध्ये माजलगाव सहकारी छत्रपती सहकारी साखर कारखाना उभा केला। चालवतात का नाही? ऊस तुमचा नेतात का नाही? सगळ्यांना ऊसाला भाव नंबर 1 ला देतात का नाही? का 3-3 महिने बिलच काढत नाहीत? करतात। आणि या सर्व गोष्टीतून मग हा एक युवक चांगला कारखाना काढतो। हा काय प्रस्थापित नाही, ठीक आहे भाऊ झाले आमदार, तरी पण हे आमदाराचा मुलगा वाटत नाही किंवा प्रस्थापित आमदारासारखे भाऊ सुद्धा नाहीत। हा तुमच्या आमच्या सर्वांना गडी वाटतो का नाही? मला जसं तुम्ही शेतकरी पुत्र म्हणून डोक्यावर घेतलं, त्याच पद्धतीने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिलेला आदेश शिरसावंत म्हणून आदरणीय मोहनदादाला तुम्हाला इथून निवडून द्यायचं आहे। मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे, हा माणूस तुमच्या आमच्या सर्वांच्या घरातला आहे, कामातला आहे। आज एवढी विराट सभा बघून मला आज वाटतंय की मोहनदादा तुमचा विजय आजच झाला। एका तरी एवढे उमेदवार या माजलगाव मध्ये, एक पक्षाचा 10-20 अपक्ष आहेत, त्याच्यातले 3 काउंट करणारे अपक्ष। अरे अपक्षाचं काय खरं असते गड्या हो? हा दर हे कुणाचेच नाहीत, दर ह्यांचे नाहीत, त्यांचे नाहीत, आपले बी नाहीत। एखादा उमेदवार उमेदवारीसाठी जर इकडे इकडे करत असेल तर त्याला उमेदवार मानता येईल का? मला सांगा। नाही, त्याच्यामुळे हा निष्ठेचा प्रश्न नाही, तुमच्या आमच्या सर्वांची प्रतिष्ठेची, सर्वांच्या बहुमानाची, सर्वांच्या सन्मानाची ही निवडणूक आहे। त्याच्यामुळे तुम्ही सर्वांना विनंती करणार आहे, या माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कित्येक वर्षाचे प्रतिनिधित्व करणारे इथं आमदार आहेत। या आमदार महोदयाला मला विचारायचंय, आदरणीय दादासाहेब तुम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाला सोडून गेलात, तुम्हाला काय पवार साहेबांनी द्यायचं राहिलं होतं? आमदार केलं, पहिल्यांदाच पक्षात घेऊन आमदार करून मंत्री केलं। 9 खात्याचा मंत्री महाराष्ट्रात कोणी बघितला का तुम्ही? ही सोडून ह्या पट्ट्याला 9 खाते दिले पवार साहेबांनी।
लय लाडका मंत्री म्हणून सर्वांनी घेतलं आणि यांनी काय केलं तर फक्त आणि फक्त मी पुढचं नाही बोलणार. खरंय का? याच्यामुळे याच्यावर विकासावर तुम्ही काय बोलणार? माझ्यावर कुठेतरी बोलले ते बजरंग सोनेने, तुम्हाला माहित आहे का मला त्याचं काय बघितलंय? आता काय बघायचंय? लोकसभेला निवडून येऊन सगळं दाखवलं, त्याच्यामुळे आता काय बोलायचंय? या सर्व गोष्टी करून या उमेदवाराच्या बाबतीत आपण काय बोलावं? अरे एकदा म्हणले तुम्ही जाऊ द्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं, एखाद्या पक्षातल्या नेत्याचं, तुम्ही सख्या पुतण्याला 2 महिने झुलवलं, 2 महिने नादी लावलं आमच्या भैयासाहेबाला आणि 2 महिने मतदारसंघात फिरवलं. आरती आला असता आमच्याकडे राव, खरंच खोटं नाही सांगत. पण हे म्हणले हे सोडून जातं का काय आणि पवार साहेबाकडे जाऊन बोट धरतं का काय, म्हणून त्याला घुलवलं यांनी. बाकी काय करणार? ह्याच्यात मी राजनीती केली आणि राजनीती करून त्या बिचाऱ्या भोळ्या भावानी सुद्धा सेवा केली त्यांच्या मुलाला. असं अरे ती भावाचं नाही झालं, जी पुतण्याचं नाही झालं, ते तुमचं आमचं काय होणार आहे? त्याच्यामुळे याच्यावर काही बोलायचं नाही. बरेच लोक या माजलगाव मतदारसंघ म्हणजे बीड जिल्ह्याचा हाय व्होल्टेज ड्रामा आहे. या मराठा आंदोलनाची सुद्धा पूर्ण धगधग या माजलगाव शहरामध्ये आहे. ज्या तरुणांनी जो आपला तरुण आपल्या या इथं आंदोलनात झगडला त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचं काम या आमदाराने केलंय. याला तुम्ही पाडणार कराय? ज्या आमदाराने तुमच्यावर खोटे गुन्हे केले, जे कुणी असतील तुमचं काय करायला, त्यांचं काही असू द्या, पण ज्याने कुठं काहीच केलेलं नाही, ज्यांनी काही केलं नाही त्याने विनाकारण उगाच काहीतरी म्हणायचं, काहीतरी करायचं, खोटे गुन्हे दाखल करायचे. मी असं करतो उसात आडवा. अरे साखर कारखाना असला म्हणजे सहकारी साखर कारखाना लोकांच्या मालकीचा आहे, तुमच्या मालकीचा नाही. त्याच्यामुळे तुम्ही सहकारी कारखान्यात सुद्धा याचा ऊस नेणार नाही, त्याचा ऊस नेणार नाही, ह्याच्यावर चिडतय त्याच्यावर चिडतय. अरे ह्यांना झालंय काय? बोलायलेत काय? अंगावरच जाते. अरे तुमच्या जरा दमाने घ्या. आता तुम्हाला घरीच बसायचं होतं, तुम्ही ठरविलंच होतं, तर उभा कशाला राहिलात? लोक त्यांची इच्छा काय होती? उभं राहून त्यांची इच्छा काय होती माहिती आहे तुम्हाला? लोकांनी मला घरी बसवावा आणि हे लोक ही माजलगावची जनता आता घरी बसणार आहे. त्याच्यामुळे यांच्यावर काय बोलण्यासारखं नाही. माजलगावला पाणी पाजलं नाही. अहो धारूरचा घाट मंजूर झालेलं, ते घाटाचं टेंडर सगळं केलेलं ह्या पट्ट्यानं कॅन्सल करून घाटच कट करू दिला नाही का? तर या माजलगावच्या जवळच्या पट्ट्यातला ऊस आम्ही येडेश्वरीला वरी नेऊ याच्यासाठी घाट कट केला नाही. अरे पण नेतीला काय मान्य? नेतीने ह्या पट्ट्याला खासदारच केलं आणि आता केंद्रामधून मी आदरणीय आमच्या नेत्या त्या दिवशी मला गडकरी साहेबांकडे घेऊन गेल्या, पत्र दिलं आणि त्याला अस्तित्वता मान्यता सुद्धा मिळाली. 13 किलोमीटर रस्ता आणि 3 किलोमीटर बायपास असा घाट चकाचक करतो की तुमचा सगळा ऊस तिकडे बी नेतो. दादाच्या कारखान्याला जर यदा कदाचित नाही वळण झाला तर मी घेऊन जातो, काळजी करू नका. तुमचा सर्वांचा ऊस नेणार. तुमच्या ऊसाला बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भाव द्यायचं काम कोण करतंय? आणि त्याच्यानंतर आता मोहनदादाला सुद्धा मी माझ्या प्रमाणात भाव द्यायला लावणार आणि आपला सर्वांचा ऊसाचा प्रश्न मिटवणार. अरे शेतकऱ्यांच्या हिताचं तरी सरकार आहे का? शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही, हरभऱ्याला भाव नाही, कापसाला भाव नाही. आणि आपले उपमुख्यमंत्री 14च्या निवडणुकीमध्ये गळ्यात टाळ घालून अष्टगंध ओढून दिंडी काढीत होते आणि त्या दिंडीत तोंडातून रक्त विस्तर वरडत होते. कापसाला भाव मिळाला पाहिजे, हरभऱ्याला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे. अरे आज 10 वर्ष झाले तरी तुम्ही भाव अर्ध्यावर आणला. ही तुमचं सरकारचं धोरण आमच्या शेतकऱ्याच्या हिताचं आहे. शेतकऱ्याला धार्जिन नसणार हे सरकार आहे. आपण सर्वजण ग्रामीण भागातले लोक आहोत. आपले ग्रामीण भागाचा सर्व कणा काय असतो तर शेतकरी असतो आणि जो बी माणूस शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून राजकारणात काम करेल तो टिकून राहील असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची नाळ सांभाळणारा नेता कोण आहे? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. पवार साहेबाला आज एवढ्या मोठ्या सभेत 5 सभा करतायत साहेब. तुम्हाला सर्वांना लाईव्ह महाराष्ट्रात दिसत असतील. आज सुद्धा दादाची सभेला यायची साहेबांची मनोमान इच्छा होती, पण साहेब म्हणले खासदार साहेब तुम्हीच बघायचा बीड जिल्हा
आदरणीय ताईंना घेऊन जा, तुमच्या नेत्यांना. म्हणून मी म्हणलं साहेब, नाही आलात तरी आमचा जिल्हा तुमच्यावर प्रेम करणार हे माजलगाव आहे. तुमच्या आवाजाला, तुम्हाला नाही पण तुम्ही लेकीला पाठवले, आम्ही त्यांच्या रूपात तुम्हालाच बघतो. त्याच्यामुळे काळजी नाही, तुम्ही आलात तरी आमचा उमेदवाराला आशीर्वाद मिळणार आणि आमचा उमेदवार भरघोस मतानं निवडून येणार. त्याच्यामुळे आदरणीय ताईंना पाठवलाय. मी तुम्हाला सांगतो, या आमदारनं काय केलंय, अपक्ष आमदार काय बोलू, कुणीतरी चिठ्ठ्या देते अपक्षावर बोला बोला. नको यार, ह्यांच्यावर बोलून बोलायच्या माणसावर तरी बोललं पाहिजे, नकोच. याच्यावर काय बोलायचं नाही. तुमचं काम सांगा, ते काम करू. आदरणीय मोहनदादाच्या हाताला धरून मला मुंबईला घेऊन जायचंय. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करणार आहे, माझ्यासारख्या एक सर्वसाधारण घराण्यातल्या मुलाला तुम्ही अगदी संसदेत देशाच्या उच्च सभागृहात पाठवलं आणि उच्च सभागृहात पाठवून जिल्ह्याचा सर्वोच्च पदावर बसवलं. ते माझा बहुमान केला. या बहुमानाचीच किंमत आदरणीय पवार साहेबांनी मला तिकीट दिलं आणि तुम्ही निवडून दिलं. त्याचाच एक भाग म्हणून आज तुम्हाला मी हात जोडून विनंती करणार आहे की आदरणीय मोहनदादाला तुम्ही मतं देऊन आमदार करा आणि या महाराष्ट्रातलं सरकार घालवण्यासाठी आणि आपला आमदार म्हणून या मंत्री या विधान भवनात पाठवून सरकारमध्ये सामील होण्यासाठी इथं एक आमदारची गरज आहे पवार साहेबाला, ते तुम्ही द्याल अशी अपेक्षा करतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला तुमचं आमचं सर्वांचं चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस. या चिन्हासमोरचं बटन दाबून मतदान रूपी आशीर्वाद द्या, एवढीच विनंती करायला आलोय. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. यानंतर लगेचच आजच्या या जाहीर सभेच्या मुख्य मार्गदर्शक आदरणीय खासदार सुप्रियाताई आपल्याला मार्गदर्शन करतील. मी त्यांना विनंती करतो, सन्माननीय सुप्रियाताई सुळे. नमस्कार. या भागातल्या तमाम बीडच्या मायबाप जनतेसमोर मी मनापासून आभार मानून नतमस्तक होते की आपण बाप्पाला मोठ्या संख्येने मतदान करून निवडून दिलं. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. आणि आता तिथे मी एक, अरे तो गरिबांचा बोर्ड कुठे गेला? हा, तिकडे एक बोर्ड आहे, गरिबांचा वादा मोहन दादा. आपण सगळ्यांनी जशी लोकसभेला साथ दिली तशीच विधानसभेला साथ द्या अशी विनम्र विनंती मी करायला आले. खरं तर या सभेसाठी आदरणीय पवार साहेब स्वतःच येणार होते, पण आज काँग्रेस पक्षाचा आणि शिवसेनेचा एक जॉईंट कार्यक्रम आहे आणि त्या सगळ्यांनी विनंती केली की आदरणीय पवार साहेब, आज तुम्ही महाविकास आघाडीला वेळ दिला पाहिजे. आजचा आणि उद्याचाच दिवस राहिलेला आहे, त्याच्यामुळे आदरणीय पवार साहेब महाविकास आघाडीच्या सभेला गेले आणि मला पवार साहेब म्हणाले की आता सुप्रिया, मला माजलगावला जाता येत नाहीये कारण का मला महाविकास आघाडीच्या सभेला जायचंय आणि याच्यासाठी तू गेला पाहिजेस. मी सोलापूर सांगली करून स्पेशली पवार साहेबांनी सांगल्यामुळे आज मी माजलगावला आले. मी आता त्यांना सांगत होते, सब उलटा उलटा झिग झॅग चल रहा है. मी निघाले बारामतीवरनं गेले सांगलीला, सांगली करून सोलापूर, सोलापूर करून बीड आणि बीड करून मला श्रीरामपूरला जायचं आहे बाळासाहेब थोरातांच्या इथे प्रचार करण्यासाठी. आजचा आणि उद्याचा दिवस हा सगळ्यांसाठीच थोडा गडबडीचा असतो. आज मला एका अतिशय कर्तृत्ववान माणसासाठी मतं मागायची संधी मिळते, याचा खरंच मला कौतुक आणि अभिमान वाटतो. कारण जेव्हा आपण चांगल्या माणसासाठी मतं मागतो ना, तेव्हा मतं मागायला काय वाटत नाही. कारण का मी रामकृष्ण हरिवाले आहे, तर माझं आपलं पांडुरंगावर प्रेम आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने आपण बाप्पाला मोठ्या संख्येने निवडून दिलं, तसं तुम्ही या गरिबांच्या मोहन दादांना निवडून द्या अशी विनम्र विनंती मी करायला आली. मी बाप्पाचं भाषण ऐकत होते. बाप्पाचं भाषण मी मतदारसंघात कमी आणि दिल्लीमध्ये जास्त ऐकते आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगायला की आजपर्यंत बीडनी नेहमीच आदरणीय पवार साहेबांना साथ दिली, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. पण बीडमध्ये एअरपोर्ट व्हावा
ही मागणी पहिल्यांदा कुठल्या खासदारांनी केली असेल तर ती आपल्या बाप्पांनी केली आहे. ही खरंच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बाप्पा ट्रेन बोलला नाही आज बाप्पा बोलले नाही, पण निवडून आलेल्या दिवसापासून बीडच्या रस्ते आणि ट्रेन याच्यासाठी सगळ्यात फॉलोअप कोणी केला असेल तर तो आपल्या खासदार बाप्पांनी केलेला आहे. म्हणजे रस्ते रेल्वे एअरपोर्ट तिन्हीसाठी बाप्पा तुमच्या हक्काचा आवाज आहे. एक मंत्र्याला सोडत नाही दिल्ली. मंत्री दिसला की बाप्पा पकडते आणि म्हणते माझ्या बीडला काय देणार. आता मंत्री बाप्पाला दिसले की म्हणतात अरे बाप्पा या बाप्पा आला वाटतं परत. सगळे मंत्री मला बाप्पाची कंप्लेंट करायला लागले. मला म्हणते हा बाप्पा फार त्रास देतो. म्हणलं कसा त्रास देतो. बघितलं की पकडतो आणि म्हणतो मेरे बीड को क्या देंगे बताओ. त्याच्यामुळे बाप्पा यांना तुम्ही ज्या पद्धतीने निवडून दिलंय तसंच आपल्याला आपल्या हक्काचा एक आमदार, मागच्या वेळीसही तुम्ही पवार साहेबांनाच आमदार दिला होता. आता प्रॉब्लेम काय झाला, तुम्हाला प्रॉब्लेम काय झाला सांगते. काय प्रॉब्लेम आहे की भारतीय जनता पक्ष एक चांगला पक्ष होता, आधी होता आणि नाही होता खरंच होता. ऐका मला ताई तुम्ही शब्द द्या की काल चांगला होता. तेव्हा अटलजी चांगले होते, खूप मोठे मोठे नेते होऊन गेले भारतीय जनता पक्षामध्ये. मान्य तुम्ही राजकारणात असताना आमचे त्यांच्याशी मतभेद टोकाचे होते, पण सुसंस्कृतपणा होता. आत्ताची नवीन भारतीय जनता पक्ष आणि त्यांची संगत याचा प्रॉब्लेम झालाय. या भागामध्ये तर कार्यकर्त्यांना लाथ मारतात ही यांची संस्कृती आहे. हे बघा आपण संस्कारी मराठी माणसं आहोत. चुकून कुणाला हात लागला पाय लागला तर आपण नमस्कार करतो की बाबा चुकलं पाय करता की नाही. चुकून पाय लागला तर नमस्कार करता की नाही. आणि ह्यांचे भारतीय जनता पक्षाचे नेते पायाने लाथ मारतात कार्यकर्त्यांना. हे यांचे संस्कार. अशा लोकांबरोबर राहणार का विरोधात राहणार. आणखीन एक गोष्ट, एवढ्या मोठ्या संख्येने महिला आहेत या राज्यामध्ये. सगळ्यात लाडकी बहीण मी आहे. लोकसभेला लाडकी नव्हते, लोकसभेनंतर सगळ्यात लाडकी मी झाली आहे म्हणून लाडकी बहीण योजना आली. काय दिलं तर आमच्या महिलांना 1500 रुपये. आभारी आहोत आम्ही. पण ह्याच भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. आधी राष्ट्रवादीत होते तेव्हा चांगले होते. संगतीचा प्रॉब्लेम, संगत बदलली की काय प्रॉब्लेम होतो याचा आहे. संगत बदलली आणि काय कोल्हापूरमध्ये जाऊन भाषण केलं कोल्हापूरला जाऊन की ह्या राज्यात आम्ही 1500 रुपये देते. ह्याच्या खिशातून पैसे देतात आपल्याला. आपण टॅक्स भरतो त्याच्यातून पैसे येतात, ह्याच्या खिशातून नाही पैसे येत आमच्या बहिणींना. आणि पैसे देतो तर या कुठल्याही महिला जर राष्ट्रवादी काँग्रेस, सेना आणि काँग्रेसच्या प्रचारात दिसल्या, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढा, मला पाठवा, मी काय करायचं ते करतो. मला धनंजय महाडिकांना विनंती करायची आहे की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या राज्यात आमची भगिनी पाहिजे त्या सभेला जाईल. तुम्ही एका जरी महिलेचा फोटो चोरून काढला तर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये सुप्रिया सुळे घेऊन जाईल आणि तुमच्यावर खटला भरेल. माझी माव भगिनी पाहिजे तिकडे जागा, तुम्हाला अधिकार दिलाय तो. तुम्हाला मोकळा श्वास घ्यायचा आणि कुठेही फिरायचा मोकळा अधिकार, श्वास घ्यायचा अधिकार हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी तो घेतला पाहिजे. अजिबात घाबरू नका त्यांना. क्या कर लेंगे, काय करत नाही, काय हिम्मत नाही. ती लपतात त्या दिल्लीवाल्यांच्या समोर. आम्ही स्वाभिमानी आहोत. दिल्ली समोर ना झुके है ना झुकेंगे. त्याच्यामुळे काय काळजी करू नका तुम्ही. आणि त्यांच्या बरोबरचे मला काय बोर्ड दिसला नाही. पक्ष त्यांचे जे कोण मतदार असतील त्यांना सांगते ना, पक्ष त्यांचा
न चिन्ह द्यायचं. वाया घालू नका, कारण का कोर्टात केस मीच लढतेय. आजही त्यांचं चिन्ह दिसलं, त्या चिन्हाखाली लिहिलेलं आहे न्याय प्रविष्ट आहे, कोर्टात केस चालू आहे, पक्ष तुमचा नाहीये. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, पक्ष त्यांचा नाहीये, न शिवसेना त्यांची आहे, न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिचा आहे. शिवसेना आजही ती बाळासाहेब ठाकरेंचीच आहे आणि ते हयात असताना त्यांनी उद्धव ठाकरेंना तो पक्ष दिला होता. आणि तशीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. पण काय काळजी करू नका, दोन्ही पक्षासाठी मी ताकदीने दिल्लीत लढते. आपल्याकडे म्हणतात शाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये, ही शाणी तर सुप्रीम कोर्टात चढली. पण एक तुम्हाला सांगते, जेव्हा जेव्हा कोर्टात गेलेले आहेत तेव्हा तेव्हा माझा हा बाप्पा, माझा भाऊ माझ्यावर ताकदीने कोर्टात आलेला आहे ही लढाई लढण्यासाठी. आणि ही लढाई फक्त माझी नाही आहे ना उद्धवजींची आहे, ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची. आज आमच्याकडे आलेत, उद्या तुमच्या घरात घुसतील. वक्फ बोर्ड आहे का आपल्या इकडे? वक्फ बोर्डचा आहे का कोणी इथे? वक्फ बोर्डची या सगळ्या जमिनी ज्या एका समाजाच्या आहेत त्या काढून घ्यायचं पाप हे भारतीय जनता पक्ष करताय. ते बघा बसले दोघं आमचे भाऊ. काय तुमचं नाव? इलियास. इलियास भाई, मैं आपको वायदा करती हूँ कि जब वक्फ बोर्ड की जो कमेटी हुई ना, उसके खिलाफ कांग्रेस और हम पूरी ताकत से लड़े थे. ये जो खिलाफ है ना, अरे त्यांच्या तुमच्या समोर जे लढतायत ना, त्यांचा लोकसभेला एक खासदार होता. वक्फ बोर्डची जेव्हा सगळं लढाई पार्लमेंटमध्ये चालली होती, तुमच्या विरोधकाला विचारा तुझा पक्ष कुठे होता जेव्हा वक्फ बोर्डसाठी काँग्रेस आणि आम्ही लढत होतो. यांचा एक खासदार गायब होता. जेव्हा जेव्हा प्रश्न लढाईचे होतात तेव्हा कधीही हजर नसतात. महिलांनो, जेव्हा महिला आरक्षणाचं बिल आलं तेव्हा पण तुमच्या जे विरोधी उभे आहेत ना ते पण गायब होते. जेव्हा महिला आरक्षणाचं बिल आम्ही पास केलं, जेव्हा मतदानाची वेळ होती तेव्हा अजित पवारांच्या पक्षाचे जे खासदार आहेत ना त्यांनी मतदान केलं नाही, ते मतदानाला नव्हते. म्हणजे महिला आरक्षणाच्या वेळी गायब, वक्फ बोर्ड गायब, हमी भावासाठी आम्ही जेव्हा लढलो तेव्हा पण गायब. तुमच्या कांद्याला भाव द्या तेव्हा पण गायब. तुमच्या सोयाबीन, कपास, कुठल्याही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कधी हजर नसतात. तुम्हाला कसला लोकप्रतिनिधी पाहिजे हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. जो दिल्ली समोर झुकणारा पाहिजे का महाराष्ट्रात स्वाभिमान जपणारा तुम्हाला पाहिजे, हा निर्णय तुम्हाला आज घ्यायचा आहे. त्यामुळे मी तुम्हाला शब्द देते की यावेळीस आपलं चिन्ह मागच्या वेळीस पेक्षा बदललंय. कारण का हे चिन्ह त्यांनी चुकीच्या पद्धतीने काढून घेतलंय. पण एका अर्थी मला आधी खूप वाईट वाटलं होतं चिन्ह गेलं तेव्हा, आता बरं वाटतंय गेलं ते. कारण का ते चिन्ह आता लागतच नाही. मला जेव्हा वेळ चेक करायची असते ना, मी मोबाईलमध्ये चेक करते काय लागत नाही. ते लागतं का? आता मोबाईलमध्ये तुम्ही पण घातलं पण नाहीये, मोबाईल चेक करताय. कदाचित माझ्या पांडुरंगाची तीच इच्छा असेल की कशाला हे पाहिजे तुला, तुला नवीन चिन्ह देतो. आणि माझ्या पांडुरंगाने काय माझ्या पदरात टाकलं तर तुतारी वाजवणारा माणूस. आता तुतारी कधी वाजते? जेव्हा लग्न कार्य असतं तेव्हा तुतारी वाजते. जेव्हा नवीन दुकानाचं उद्घाटन असतं तेव्हा पण तुतारी वाजते. जेव्हा तुमच्या स्वप्नातला साखर कारखाना जो तुम्हाला काढायचा आहे तो आम्हीच सुरू करणार आहे तेव्हा पण तुतारीच वाजणार आहे. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा पण तुतारीच वाजली होती. त्याच्यामुळे आपल्या होणाऱ्या आमदारांची इच्छा आहे, त्यांनी मला सांगितलं की मुंगी येथील शिवपार्वती कारखान्याच्या मध्ये सुरू होईल, याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मिटेल. तर तुमची इच्छा आहे की हा कारखाना सुरू व्हावा. मला स्थानिक खासदाराची परवानगी घ्यावी लागेल. करायचा का? करायचा? आता बघा, दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन ढवळाढवळ नाही करायची, प्रोटोकॉल पाळायचा. मी जरी इथे आली असले तरी हा बाप्पाचा मतदारसंघ आहे, त्याचा मान सन्मान मी केला पाहिजे. त्याच्यामुळे बाप्पाच्या परवानगीने
हा साखर कारखाना सुरू करण्यासाठी जे काही करावं लागेल ते ताकदीने करू आणि तुमच्या ऊसाला चांगला भाव मिळेल ह्याच्यासाठी कष्टांची पराकाष्ठा करू, पण तुम्हाला न्याय देऊ. बऱ्याच अजून काही काही चिठ्ठ्या आल्या आहेत. बऱ्याच लोकांनी एक महत्वाचा विषय, आमच्या वहिनी इथे आलेल्या आहेत. गेवराई मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बदामराव पंडित यांना माजलगाव तालुक्यातले 2 सर्कल आहेत. तर गेवराई मतदारसंघात त्यांना त्यांची निशाणी आहे मशाल. ताई ताई 1 मिनिट ताई उभ्या राहा. ताई आवर्जून त्यांचा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. ही माऊली बघा किती छान. ताई आवर्जून स्वतः आपल्या सभेसाठी हजर राहिल्या आहेत. ताई मी तुम्हाला शब्द देते, इथे जो जो काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सहकारी पदाधिकारी नेता इथे उभा आहे, जो तुमच्या सर्कलमध्ये आहे तो ताकदीने मशालीला मागे उभा राहील, मतदान करेल. हा यांच्या सगळ्याच्या वतीने मी तुम्हाला शब्द देते. तुम्ही एवढ्या आलात त्यांनी ना, अरे आपण आहोत ना, तुम्ही आला खूप झालं. थँक्यू. बघा आमची माऊली किती सुसंस्कारी आहे. जोरदार टाळ्या वाजवा आमच्या मशालीसाठी. आणखीन एक महत्वाचा विषय, मी तुम्हाला आणखीन एक शब्द देते. मी इथे यायच्या आधी काही लोकांनी, मी सकाळी गेले होते तिथे मला आरक्षणाच्या बद्दल प्रश्न विचारला. मी शब्द तुम्हाला देते, जे मी पार्लमेंटमध्ये बोलले तेच भाषण इथे देते. धनगर, मराठा, मुस्लिम, लिंगायत आणि भटक्या विमुक्त समाजाच्या ज्या ज्या आरक्षणाच्या मागण्या आहेत ताकदीने सुप्रिया सुळे त्या पार्लमेंटमध्ये बोलेल आणि तुमच्यासाठी ताकदीने मी उभी राहीन. तिकडे बाप्पा पण आहेत. बाप्पा आरक्षणाबद्दल आपण बोललेलो आहोत सगळे. आमचा शब्द आहे, तुम्ही सगळ्यांनी जी साथ बाप्पांना दिली या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आम्ही ताकदीने तुमच्या बरोबर आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत या सगळ्या लढाईमध्ये तुमचा मान सन्मान आम्ही करू. तुमचे जे काही प्रश्न ह्या आरक्षणाच्या बाबतीत आहेत ते आम्ही ऐकून घेऊ, समजून घेऊ आणि त्याच्यातून तुमच्या मनासारखा मार्ग काढून देऊ. ही जबाबदारी तुमची भगिनी म्हणून मी घेते. त्यामुळे आज इथे खरं तर आदरणीय पवार साहेब येतील अशी सगळ्यांचीच इच्छा होती, पण महाविकास आघाडीच्या कार्यक्रमामुळे साहेब तिथे गेलेले आहेत. पण आपल्या सगळ्यांना मी विनंती करते, आपलं 2 नंबरला बटन आहे. आपलं बटन 2 नंबरला आहे. V फॉर विक्ट्री. पण कसं करायचं आता लक्षात कसं ठेवायचं, आपलं तुतारी वाजवणारा माणूस, याच्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे माजलगावला? रस्ता, पाणी, वीज, सेवा. बरोबर? अरे 2 बसत नाही ना. दादा रेल्वे केली ना त्यांनी, 2 रे बाबा. रस्ता 2 ना. रस्ता, पाणी, वीज, न्याय, दादा. अजून काय? अरे माजलगावचा एकच दादा, मोहन दादा. तुम्ही काय काळजी करू नका, असं काय कन्फ्युजन होत नाही. सरकार आपला, आणखीन एक शब्द तुम्हाला देते, या राज्यामध्ये या रेकॉर्ड करून ठेवा पत्रकारांनो, हा शब्द तुम्हाला देते, आपलं बोलू दे. अरे बोलू दे रे, बोल बोल बेटा. माजलगावचा एकच दादा, मोहन दादा. काय प्रॉब्लेम नाही. आणि लोक फार हुशार आहेत. आता बघा बाप्पाला चिन्ह मिळून किती उशीर झाला, पटपट झालं की नाही पास. बीडचे लोक फार हुशार आहेत, पट 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 करतात, काय प्रॉब्लेम नाही. आपण असं केलं की ते तुतारीवाला माणूस दाबत आहे बघ. आणि एक शब्द तुम्हाला देते आणि माझं भाषण संपवते की आपलं सरकार आल्यानंतर, आपला मुख्यमंत्री बसल्यानंतर ह्या राज्यामध्ये ज्यांच्यावर
चुकीचे गुन्हे दाखल केले असतील, ज्यांनी शेतकऱ्यांसाठी लढला, आरक्षणासाठी लढला, महिलांच्या न्यायासाठी लढला, या कुठल्याही सहकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या लिस्ट रेडी ठेवा. बाप्पा तुम्ही पण लिस्ट रेडी ठेवा. आपल्याला लिस्ट रेडी ठेवायची आहे. जो शेतकऱ्यांसाठी लढला, जो महिलांसाठी लढला, जो आरक्षणासाठी लढला, यांच्या सगळ्यांच्या केसेस सरसकटपणे आपलं सरकार परत घेईल, हा शब्द मी तुम्हाला देते. सगळ्यांच्या केसेस परत घेऊ. तुम्ही लिस्ट बनवायला लागा. आता काय आता त्यांनी एक मागणी केली आहे, जे उद्धवजींनी ऑलरेडी शब्द दिलेला आहे. उद्धवजी, आदरणीय पवार साहेब आणि नाना पटोलेजींनी ऑलरेडी हा शब्द दिला आहे की 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावं, ही जी तुमची मागणी आहे. शिर्डीला ती मीटिंग होती, त्याच्यात ऑलरेडी निर्णय झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या कुठल्याही काळजी करू नका. पण एक तुम्हाला शब्द देते, ह्या सगळ्या गोष्टी करीन, पण सगळ्यात जास्त मी कशासाठी लढणार आहे तर ते महागाई आणि बेरोजगारीसाठी. महागाई आम्ही कमी करणार हा शब्द महिलांना देते आणि तुमच्या सगळ्या पोरांच्या हाताला काम देणार आणि ह्या राज्यातली बेरोजगारी आम्ही कमी करणार हा शब्द मी तुम्हाला देते. आणखीन एक शेवटचा मुद्दा सांगते. हे उगाच म्हणत नाहीये. हे म्हणतील अरे कशी महागाई कमी करणार, कशी बेरोजगारी कमी करणार. गेल्या 6 दशकाचा महाराष्ट्राचा इतिहास परवा एका वर्तमानपत्राने काढला होता. त्याच्यात सगळ्यात कमी बेरोजगारी आणि सगळ्यात कमी महागाई कुणाच्या काळात झाली असेल, त्या मुख्यमंत्र्याचं नाव शरद पवार. हे मी म्हणत नाहीये, पत्रकार म्हणतात. त्याच्यामुळे आपल्याला आता महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात मोठी लढाई आणि युद्ध उभं करायचं आहे. मी शब्द तुम्हाला देते, परवा उद्धवजींनी पण दिलेला आहे की आम्ही महागाई कमी करणार, आम्ही बेरोजगारी कमी करणार आणि यांचा भ्रष्टाचार मधून आम्ही महाराष्ट्राला मुख्यमंत्री आम्ही पूर्णपणे त्यांना हद्दपार करणार. फक्त तुम्हाला एकच विनंती कर, अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी आम्ही करणार. काही काळजी करू नका. आणि अडचणीत आलेला शेतकरी कोणी आणला? या भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मित्र पक्षांनी आणला सगळं. अरे वीज पण कमी केली आणि काय अट टाकली त्याच्यात माहितीये का? काय वीज फुकट येत नाही. सांगितलं आधीचे पैसे असतील तर देणार नाही. बरोबर का नाही? सगळी फसवणीस. काय अरे फडणवीस नाही म्हणले रे, मी फसवणीस म्हणले. ओ पत्रकारांनो, मी फडणवीस नाही म्हणाले, मी फसवणीस म्हणाली. ही पोरं काहीतरी बोलताय. पण आपल्याला हे फसवा फसवी बंद करायचे आणि आपल्याला चांगलं काम आणि रयतेचं राज्य आणायचंय. आणि रयतेचं राज्य आणण्यासाठी आमचे बंधू यांना तुम्ही आपला हा मोहन दादा, या मोहन दादाचं 2 नंबरचं बटन दाबून तुमच्या सगळ्यांची सेवा करायची संधी द्या. एवढीच विनम्र विनंती करते. आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. आणि आपल्याला आता मोहन दादांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी प्राध्यापक ईश्वर मुंडेजी आलेले आहेत. ईश्वर मुंडेजी, तुमचे मनपूर्वक आभार. ईश्वर थांबा सर, थांबा. प्राध्यापक ईश्वर मुंडे सर, तुमचे आभार. शेख 70 अपक्ष उमेदवार, तुमचे आभार. आणि थांबा दादा, बाळासाहेब आले का सगळे? हा, तुमच्या सगळ्यांचे. आणि आज आपल्या सगळ्यांना प्रिय असलेले बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृती दिन आहे. त्यांना मनापासून वंदन करून, मनापासून श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आशीर्वादाने पुढचं सरकार चालेल एवढंच म्हणून आपले रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी, रामकृष्ण हरी. धन्यवाद ताई. यानंतर आदरणीय विवेकदादा पोटभरे यांना विनंती करतो की त्यांनी ताईचं स्वागत आणि सत्कार करायचा. विवेकदादा पोटभरे. यानंतर शरद भैया यादव यांना विनंती करतो की त्यांनी या विराट सभेचा
तुतारी तुतारी राष्ट्रवादीची तुतारी घुमुदे तुतारी तुतारी महाराष्ट्राच्या मातीला ज्यांच्या घामाचा गंध ज्यांच्या घामाचा गंध रात्रंदिन खपून ज्यांनी जनतेस दिला आनंद